स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। सांगली जिल्ह्यात निर्माण झालं मिनी महाबळेश्वर। चला जाऊया निसर्गाच्या सानिध्यात, पहा कुठे आहे हा अनमोल नजराणा। SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स। आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी। एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट। शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेलं हे पठार उंच ठिकाणांपैकी एक आहे। चांदोली राष्ट्रीय उद्यानालगतच असणाऱ्या निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण केलेल्या गुढे पाचगणी पठारावर सध्या हिरवी वनराई बहरली आहे। पर्यटकांना ती साथ घालतीये। सध्या या परिसरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे। या खेळात सृष्टीचं लावण्य अधिकच बहरू लागलंय। पाहणाऱ्या प्रत्येकाला हा परिसर भुरळ घालतोय। नजर फिरेल तिकडं हिरवाईनं नटलेली विलोभनीय दृश्य पाहताना मन अचंबित होतं। गुढे पाचगणी पठारावर जाताना पूर्वेकडून रांजणवाडी, सावंतवाडी तर पश्चिमेकडून गेल्यास भाष्टेवाडी, एसलेवाडी येथील घाटातून प्रवास करावा लागतो। या दोन्ही घाटातील नागमोडी वळणे प्रवासात एक वेगळा आनंद देऊन जातात। घाटातील झोमणारा गारगार वारा आल्हाददायक आहे। तो अंगावर रोमांच उभा करतो। गरगर फिरणाऱ्या गगनचुंबी पवनचक्क्या लक्ष वेधून घेतात। कास पठाराच्या धर्तीवर या ठिकाणी औषधी वनस्पतीसह वेगवेगळ्या अनेक रंगीबेरंगी रानफुलांचा बहर पाहायला मिळतोय। सध्या मिनी महाबळेश्वर म्हणून गुढे पाचगणीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। निसर्गाचं सौंदर्य हे कणाकणामध्ये बसलेले आहे। याची प्रचिती सध्या गुढे पाचगणीचं पठार करून देत आहे। या पठारावरती पसरलेल्या हिरवाकंच डोंगर रांगा, गगनचुंबी पवनचक्क्या, कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि घाटवळणाचा रस्ता हे आकर्षणाचं केंद्र बनलेले आहेत। त्यामुळे सर्वांनीच या आकर्षित विलोभनीय अशा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद मनमुराद लुटा। शिराळा तालुका गुढे पाचगणी येथे आम्ही प्रथमच या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत। पण आम्ही फक्त ऐकलं होतं की या ठिकाणी हिमाचल प्रदेशासारखा हा परिसर आहे, पण आज प्रत्यक्षात आम्ही अनुभवलं आहे। या ठिकाणी आज पाऊस उघडल्यामुळे खूपच पर्यटकांची गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी वातावरण पण निसर्गरम्य एकदम अतिशय उत्तम असं झालेलं आहे। नमस्ते। सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण, चांदोली अभयारण्य हे आपल्या सर्वांच्याच पर्यटनाचे ठिकाणे आहेत, परंतु गुढे पाचगणी हे ठिकाण पर्यटकांना माहिती नाही आहे। आज विज्ञान असल्यामुळे बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांनाच निसर्गाचा आनंद घेता येतो। या ठिकाणी थोड्या अजून सोयीसुविधा झाल्यास पर्यटक अजून खूपच आनंदी आणि उत्साही राहतील। असे हे एक आपलं गुढे पाचगणी, सांगली जिल्ह्यामधील गुढे पाचगणी ठिकाण आहे। यामध्ये सर्वच पर्यटक इथे येऊन आनंद घेतात। निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गुढे पाचगणी ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे। सर्वांनी आता उपभोग घ्यावा। निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक या परिसरात भेट देतात। मात्र इथं कोणत्याही सोयी सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध नाही। त्यामुळे पर्यटकांमधून नाराजीचा सूर उमटतोय। पर्यटन विकास महामंडळानं या पठाराकडे लक्ष देऊन विकास केला तर चांदोलीच्या वैभवात गुढे पाचगणीच्या रूपाने भर पडेल। अनेकांना रोजगार उपलब्ध होईल। शासन स्तरावर याची दखल घेऊन विशेष प्रयत्न गरजेचे आहेत। चांदोलीवर निसर्गानं मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे। या ठिकाणचं सौंदर्य पाहिल्यानंतर याची प्रचिती येते। चांदोली धरण, चांदोली अभयारण्य ही या ठिकाणची प्रमुख पर्यटन स्थळ आहे। यातच आता गुढे पाचगणी पठाराची भर पडली आहे। सध्या वातावरण खूप छान झालेलं आहे। आल्हाददायक असं या ठिकाणचं वातावरण आहे। उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, त्यातून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आहेत। आकाशात खाली उतरलेले ढग आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी झालेली पर्यटकांची गर्दी यामुळे इथलं वातावरण अत्यंत नयनरम्य आहे।
इतकंच नाही तर ते डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतंय. मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी नाही. शासनानं जर विचार केला किंवा मनात आणलं तर या ठिकाणी खूप मोठा विकास या भागाचा होऊ शकतो. या ठिकाणी मोठमोठे डोंगर आहेत, त्या डोंगरांमध्ये रोपवे होऊ शकतं. त्याचबरोबर उंच पठार आहे, त्यामुळे पॅराग्लायडिंग होऊ शकतं. त्याचबरोबर या ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहेत. या ठिकाणी जर रस्ते केले अनेक पर्यटक या धबधब्यापर्यंत पोहोचतील, या ठिकाणच्या सौंदर्याचा आनंद लुटतील. या ठिकाणी शेकडो एकर खाजगी मालकीची जमीन आहे. शासनानं जर उद्योगधंद्याला चालना दिली तर इथं उद्योगधंदे वाढीस लागतील. अनेक या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत ते कामानिमित्त मुंबईला आहे. इथं जर व्यवसायाला चालना मिळाली तर त्यांची भटकंती थांबेल. पर्यायानं या परिसराचा विकास खऱ्या अर्थानं गरज आहे ती पर्यटन विकास महामंडळानं याकडे लक्ष देऊन या भागाचा विकास करण्याची. शिराळावरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट, सांगली. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.